नमस्कार मंडळी, टेस्ट सूत्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारं, पचनासाठी उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असं कोकम सरबत म्हणजे आमसूल सरबत. कोकम म्हणजे आमसूल, जे उष्णता कमी करतं, पचन सुधारतं आणि शरीराला ताजेतवानं ठेवतं. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कोकम सरबत कसं बनवायचं. शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला कोकमचं सरबत बनवून दाखवणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कोकमचा पल्प तयार करून घ्यायचा आहे. एका भांड्यामध्ये 1 वाटी कोकम घेतलेलं आहे. त्याला आमसूल पण म्हणतात. त्याच वाटीने 1 वाटी गरम पाणी टाकायचं आहे आणि 2 तासासाठी भिजत ठेवून द्यायचं आहे. हे भिजवल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. 2 तासापासून हे कोकम मी भिजत ठेवलेलं होतं. हे बघा किती छान रंग आलेला आहे. त्याला कोकमचा रंग पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. कोकम आता मिक्सरमध्ये बारीक वाटून झालं आहे. ते मी आता एका गाळणीने गाळून घेते. त्याआधी त्यात 1 छोटा चमचा जिरे पावडर आणि 1 छोटा चमचा काळं मीठ असं टाकून घेते आणि ते सगळं गाळून घेते गाळणीने. हे बघा, मी गाळणीने सगळं मिश्रण गाळून घेतलं आहे. आता असं झालं आहे ते. आणि हे वरचं उरलेलं आपण पितळी भांड्यांना किंवा तांब्याच्या भांड्यांना लावून ते स्वच्छ करू शकतो. आता आपण या मिश्रणामध्ये ज्या वाटीने आपण कोकम घेतलं होतं त्या 2 वाट्या साखर घालूया. आणि गॅसवर कढई ठेवून ते सगळी साखर वितळून घेऊ. साखर आता बऱ्यापैकी वितळून गेलेली आहे. आता 10 मिनिटात पल्प तयार होऊन जाईल आपला. हे बघा, आपला पल्प तयार झालेला आहे. आता गार होऊ देते. त्यानंतर तुम्हाला सरबत बनवून दाखवेल. हे बघा, आपला कोकमचा पल्प तयार झाला आहे. आता मी तुम्हाला सरबत बनवून दाखवते. एका ग्लासामध्ये बर्फाचे खडे टाकायचे. नंतर 2 चमचे कोकम सिरप टाकायचं आणि वरून थंडगार पाणी टाकायचं आणि असं मस्त मिक्स करून घ्यायचं. मंडळी, पाहिलंत ना कोकम सरबत किती सोपं आणि आरोग्यदायी आहे. उन्हाळ्यात थकवा खूप येतो, त्वचेला खाज येते. हे सरबत रोज प्यायलं तरी हलकं आणि फ्रेश वाटतं. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशाच पारंपरिक, घरगुती आणि हेल्दी रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.